स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता। या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या प्राजक्त तनपुरेंना अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या दत्तात्रय पानसरेंनी चांगलंच कोंडीत पकडलं होतं। अर्ज माघारीच्या दिवशी घडलेला हा वाद महाराष्ट्रभर गाजला। याच पानसरेंवर गुरुवारी पणन महासंघाच्या बैठकीत अविश्वास ठराव आला। पानसरे पणन महासंघाचे अध्यक्ष होते, परंतु त्यांना आता या पदावरून हटवण्यात आलंय। गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पानसरेंवर अविश्वास ठराव संमत करण्यात आला। आता ही बातमी फक्त बातमी नव्हती। विधान परिषद निवडणुकीत भाजपला नडल्यामुळेच त्यांना अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावं लागलं, अशा चर्चा सुरू झाल्या। परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर पणन महासंघाच्या कारभारात मंत्री जयकुमार रावल व पानसरे यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचं सांगितलं गेलं। परंतु निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पणन महासंघात पानसरेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचा शब्द भाजपनं दिल्याचंही बोललं गेलं, परंतु असं काहीच झालं नाही। 18 विरुद्ध 0 अशा मतदानानं पानसरेंवर अविश्वास ठराव मंजूर झाला। एकाही संचालकानं पानसरेंची बाजू घेतली नाही। आता हेच पानसरे पुन्हा तनपुरे यांना नडतील का? भाजपच्या बिनविरोध निवडणुकीबाबत कायदेशीर लढाई करतील का, हा प्रश्न विचारला जात आहे। हाच विषय आज आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी विधान परिषद निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला होता। भाजपचे प्राजक्त तनपुरे यांच्यासह 5 अपक्षांनी अर्ज दाखल केले होते। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठे नाट्य घडले। मच्छिंद्र धुमाळ, कमलेश गांधी आणि काँग्रेसचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी शेवटच्या दिवशी वेळेत माघार घेतली, परंतु दत्ता पानसरे मात्र उमेदवारीवर ठाम राहिले। अर्ज माघारीपूर्वी 2:50 अपक्ष दत्ता पानसरे यांचे सूचक शहाबाज सय्यद यांनी पानसरे यांचा अर्ज माघारी घेतला। त्यानंतर काही मिनिटातच दत्ता पानसरे यांनी या अर्ज माघारीवर आक्षेप घेत थेट आत्मदहनाचा इशारा दिला। जिल्हाधिकारी कार्यालयात रंगलेलं हे नाट्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं। सूचकाने माघारीच्या अर्जांवर केलेली आपली स्वाक्षरी ही बनावट असल्याचं पानसरेंचं म्हणणं होतं। आपला अर्ज मंजूर करावा अशी त्यांची आग्रही मागणी होती। अखेर रात्री उशिरापर्यंत अनेक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पानसरे यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसमोर जात आपला अर्ज माघारी घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप अशा सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केलेले दिसले। त्यानंतर रात्री उशिरा भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। तनपुरे आमदार झाले, त्यांचा सत्कार सोहळाही झाला। आता त्यानंतर 8 दिवसातच पानसरेंना धक्का देणारी बातमी आली। पानसरे ज्या पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते, त्याच महासंघाच्या बैठकीत त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला। गुरुवारी पणन महासंघाच्या बैठकीत पानसरे सोडून जे 18 संचालक आहेत, त्यांनी सर्वांनी पानसरे विरोधातील ठरावावर सह्या केल्या। विशेष म्हणजे हे 18 संचालक फक्त भाजपचेच नाहीत, तर महायुतीतील तिन्ही पक्षांचे आहेत, परंतु त्यापैकी कुणीही पानसरेंची बाजू घेतली नाही। पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवड 2023 ते 2028 पर्यंत झाली होती। त्यात अध्यक्ष म्हणून दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष म्हणून रोहित निकम यांच्यासह अतुल पवार, सुभाष रक्ताटे, रमेश हिंगणकर, नितीन हिवसे, सुनील गव्हाण, पांडुरंग घुगे, संजय पवार, राहुल काकडे, संदीप नरके, जयंत प्रभाकर पाटील, प्रमोद रावराणे, आप्पासाहेब पाटील, बळवंत पाटील, धनश्री देवी घाटके, अयोध्या दस, मंत्री संजय सावकारे, अशोक हटकर हे संचालक आहेत। पणन महासंघाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हे सर्व संचालक तसेच मंत्री जयकुमार रावल हेही उपस्थित होते। हे सर्व अविश्वास ठरावाच्या बाजूने राहिले। पानसरे यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी होती। दत्ता पानसरे हे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत। त्यांनीच पानसरे यांना अध्यक्षपदाची संधी दिली होती। गेल्या 1.5 वर्षांपासून ते कार्यरत होते, परंतु पणन मंत्री जयकुमार रावल व पानसरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादातून हा सत्ता संघर्ष विकोपाला गेल्याचे सांगितले गेले। त्यातच दत्ता पानसरे हे विधान परिषद निवडणुकीत भाजपला नडल्यानंतर पणन महासंघातील वाद पुन्हा चर्चेत आला। अहिल्यानगरमध्ये रंगलेल्या या राजकीय वादाची परिणिती पानसरे यांच्यावरील अविश्वास ठरावाला कारणीभूत ठरल्याचे बोलले गेले, परंतु या घटनेला मंत्री रावल यांच्यासोबतचा पानसरेंचा वादच कारणीभूत असल्याचे दिसले। दरम्यान या सगळ्या घडामोडीनंतर ज्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या, त्यात आपण वैतागून हा अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती संचालकांना केली होती,
असा दावा पानसरे यांनी केल्याचे म्हटले आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांचा महासंघात हस्तक्षेप वाढत होता, त्यातून संचालक मंडळाची कोंडी होत होती असा दावा पानसरे यांनी केला. तर काही बातम्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपल्याला बळजबरीने माघार घ्यायला लावल्याचेही पानसरेंचं म्हणणं असल्याचं छापलं गेलं. विधान परिषदेत बळजबरीने माघार घ्यायला लावून अविश्वास ठरावही मंजूर केल्यानंतर पानसरे आता काही कायदेशीर मार्ग अवलंबणार का, याबाबत मात्र अनिश्चितता आहे. याबाबत पानसरे यांनी आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे नूतन आमदार प्राजक्त तनपुरे यांना काही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल का, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.